विठ्ठलदादा खाडे यांच्या नावाने शहापूर येथे नवीन पतसंस्थेचे उद्घाटन। शहापूर तालुक्याचे भाग्यविधाते, शिक्षण, सहकार महर्षी स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शहापूर उद्घाटन प्रसंगी शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचे श्रीफळ वाढवून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, देशमुख काका, खाडे दादा सह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालक यांना शुभेच्छा दिल्या। आमचे सर्वांचे मार्गदर्शक भाईदादा खाडे, आमचे ज्येष्ठ नेते जीवनभाऊ देशमुख, आमचे सहकारी किशोरजी कुडो साहेब, या संस्थेच्या अध्यक्षा विद्याता वेखंडे, त्यांना सर्वतोपरी मदत करणारे आमचे शशीदादा वेखंडे, आबा अधिकारी, आमचे सुनंद काकी आहेरी, उपस्थित या ठिकाणी तुकारामजी बाकडे, गजाननजी गोरे, आमचे जोशीजी, डॉक्टर निखिल काळे, अविनाशजी, आमचे DK विशे सर, आमचे विनायकजी, आमचे हिरा शेठ डायमंड, आमचे अपर्णाताई आणि या संस्थेचे सर्व संचालक, खाडेदादावर प्रेम असणारे आपण सारी मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे यांच्या स्मृती टिकवण्यासाठी, जागृत करण्यासाठी विद्याताई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एक विचार केला की आपण त्यांच्या नावाने एक संस्था करावी आणि स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना या ठिकाणी केली। नक्कीच या माध्यमातून आपण सर्व कुटुंब, सर्व त्यांचे दादांचे अनुयायी या निमित्ताने तरी आपण एकत्र येऊ आणि या कार्यभार या ठिकाणी पुढे नेऊ। खरं म्हणजे या आजच्या या संस्थेच्या उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं, म्हणजे कुठल्या एका संस्थेचं एखादं आपण उद्घाटन करत असताना सत्यनारायणाची पूजा करतो, पूजा तर केलेलीच आहे, पण ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांचं नाव ही परमेश्वर आहे। त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने या संस्थेची भरभराटी सुद्धा या ठिकाणी चांगली होईल। आपण बघितलं असेल की या तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय घडामोडीत जी यापूर्वी जी व्यक्तिमत्व होऊन गेली त्यामध्ये स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे साहेब यांचं आग्रहाने नाव घेतलं जायचं। स्वर्गीय पाशी देशमुख साहेब, स्वर्गीय सोनूभाऊ बसवंत काका आणि स्वर्गीय बरोरा साहेब, म्हणजे चार समाजाचे जे चार नेते, पण त्यावेळेस कधी समाजाचं जर राजकारण आबा या तेव्हा आलं नव्हतं। देशमुख साहेब मराठा समाजाचे होते, खाडेदादा कुणबी समाजाचे होते, सोनूभाऊ आगरी समाजाचे होते, बरोबर साहेब आदिवासी समाजाचे होते। परंतु या मंडळींनी सर्व समाजाला एकत्र घेऊन या तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीसाठी त्यावेळेस त्यांनी काम केलं। खऱ्या अर्थाने खाडेदादाचं काम म्हणजे आता आपण बोलतोय कोणाला नाव टाकतो सहकार महर्षी, कृषी महर्षी, पण खऱ्या अर्थाने खाडेदादा हे सहकार महर्षी त्या ठिकाणी होते। खाडेदादांनी अनेक कृषी उत्पन्न मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। शेकडो मुलं त्या संस्थेमध्ये नोकरी लावण्याचं काम केलं, अनेकांचे संसार उभं करण्याचं काम केलं। बँकेमध्ये सुद्धा वाटतं आमचे वडील बोलायचे, खाडेदादा ऑर्डर मुलांच्या घरी नेऊन द्यायचे। खाडेदादांची आठवण सांगतो, मग आमचे वडील कधी कधी बोलायचे 1980 साली काय तर निवडणूक लागली विधानसभेची, तेव्हा खाडेदादा, हरिमामा, विठ्ठलदादा ही सर्व मंडळी आणि अण्णा आणखी संध्याकाळी खाडेदाला तिकडे बिरवाडीला भरत असायचं। आणि त्यावेळेस असं ठरलं, तेव्हा काँग्रेस आणि विभक्त झाली, पवार साहेबांनी येस काँग्रेस काढली पुलतच्या वेळेस, मग उमेदवार द्यायचा आदिवासी म्हणून, तेव्हा बैठकीत ठरलंय चल माझं तुला आमदार करायचं आहे म्हणतो। आणि तेव्हा खाडेदादांनी आमच्या वडिलांचं नाव सुचवलं, तेव्हा त्यावेळेस ते आमदार झाले। मग असे एक व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात या ठिकाणी निघून गेलं, पण तू चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व एक कमी आयुष्य असते। खाडेदादांचं
83 साली 84 साली दादा त्या आपल्यातून निघून गेले. खरं म्हणजे दादा निघून जाण्याने ज्यांचं वय 50 आहे त्यांनाच दादांचा सहवास लागला असेल. आता जे तरुण पिढीला फक्त दादाचं नाव आहे परंतु दादाचं कार्य माहीत नाही. दादांनी या तालुक्याच्या विकासासाठी की जे आता मुंबईची ताण भागणारं भातसा धरण आहे, हे भातसा धरण 70% पाणीपुरवठा मुंबईला करतो. परंतु हे भातसा धरण व्हावं, भातसा धरणाला अनेक अडचणी होत्या, त्या दूर करण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर विठ्ठलदादा खाडे साहेब यांनी केलं. त्या भातसाचं पूर्ण ऑफिस कार्यालय त्यांच्या घरी नेऊन बसवलं. सर्वेवाल्यांनी त्यांना जागा मिळवून दिली आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आमचं पाणी तुम्हाला मुंबईला देतो पण आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि मग 30% पाणी आरक्षण या कालव्यासाठी निर्मित करून दिलं. त्याचं खऱ्या अर्थाने योगदान हे विठ्ठलदादा खाडे यांचं या ठिकाणी होतं. आणि म्हणून अशी व्यक्ती होतं त्या नावावर आज विद्यादायी आपण ही संस्था या ठिकाणी काढलेली आहे. नाव विठ्ठलदादा खाडे साहेबांचं आहे. त्यामुळे संस्थेत 100% भरोसा ठेवून आपण आपला विश्वास या ठिकाणी सार्थ करावा. ही पतपेढीची 1 शाखा आहे, 2 शाखा आहे, प्रत्येक भागाभागात ही शाखा होईल. आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाला कर्ज मिळत नाही, लग्न आलं काय अडचण आली तर कोणी सक्का भाव पण देत नाही, तेव्हा ही संस्था नक्कीच आमच्या सर्वसामान्यांच्या पाठीशी राहील असा विश्वास या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या संस्थेला मनापासून शुभेच्छा देऊन माझे विचार संपवतो. दादा खाडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बरोरा साहेब, विद्याताई किशोरजी कुडव, खाडे काका, देशमुख साहेब, उपस्थित सर्व बंधू पत्रकार मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी असं होतं की त्या कार्यक्रमाला आपण अध्यक्ष कधी झालं नाही पाहिजे. मी पण थोडं वेळेवर येण्याची सवय असल्यामुळे मी अगोदर येऊन बसलं की अध्यक्ष करून दिलं जातं आणि जे काही आपल्याला बोलायचं असतं ते अगोदर सगळे वक्ते बोलून जातात. पहिला बोलल्यानंतर म्हटलं आपण ह्या विषयावर बोलू, कारण की मी पण काही दिवस यार होतो त्यामुळे मला सहकार्याची आवड होती. कुडव साहेब बोलायच्या अगोदर ते जे काही बोलणार होते, ऑडिट असेल, थकबाकी असेल, संचालकांची काय जबाबदारी असेल, हे सगळे मुद्दे मला बोलायचे होते. ते बोलून गेले. नंतर बरोरा साहेब आले, त्यात माझे 2-3 मुद्दे ते बोलून गेले. म्हणजे आपण बोलायचं काय हा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो. परंतु मित्र खरोखर आज आपण जर पाहायला गेलं तर कदाचित जे माणसं माझ्याकडे आता मार्केट कमिटीचे डायरेक्टर असतील किंवा बँकेचे येतात, मला खूप आनंद होतो. कारण की जर सर्वसामान्य नागरिकांना जर बँकिंग क्षेत्रात काम करायचं असेल, आपल्याला थोडाफार जर आर्थिक लाभ जर घ्यायचा असेल तर माझं ठाम मत आहे सहकाराशिवाय त्याला पर्याय नाही. परंतु आपल्याला दुर्दैवाने असं म्हणावं लागेल, जी आमची नवीन पिढी आहे, ठीक आहे, आता कुडव साहेब आहेत की विद्यार्थी, आपण ज्या पिढीत वाढला, ज्या वातावरणात वाढला तिथं सहकाराला महत्व होतं. परंतु आज जी नवीन पिढी आहे यांना सहकाराविषयी माहिती नाही. परंतु मी एक छोटंसं आपल्याला उदाहरण देईन. एखादा वेल एज्युकेटेड माणूस माझ्यासारखा तहसीलदार, त्याने SBI बँकेमध्ये जायचं आणि खाता उघडायचा, फॉर्म भरून यायचा. आणि तुम्ही एखाद्या सहकारी बँकेमध्ये जायचं, फॉर्म भरून यायचा. मला वाटतं तहसीलदारला पण तो बँकेचा फॉर्म मला वाटतं दिवसभर भरणं होणार नाही. त्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर येणं, तुम्हाला तिथं गेल्यानंतर पैसे भेटणं, लोन भेटणं, हे तर खूप दूरची गोष्ट आहे. त्यामुळे मी काय म्हणत राहतो की सहकार असं क्षेत्र आहे, प्रत्येकाला एक टार्गेट असतं की आपल्याला लोन वाटायचंय. सहकारी संस्थेला किंवा बँकेला जर ठाणे जिल्हा सहकारी बँकेला जर 2 कोटी रुपये वाटायचे असेल तर ठाणे जिल्हा सहकारी बँकेचं टार्गेट असं असतं हे 2 कोटी रुपये हे 20,000 लोकांना गेले पाहिजे, हे तळागाळापर्यंत गेले पाहिजे. परंतु आपण आज नॅशनलाइज बँका पाहताय किंवा मोठमोठ्या संस्था, त्याचं टार्गेट काय असतं, 2 कोटी रुपये द्यायचे, ते 2 लोकांना दिले तरी चालते. त्यांचं टार्गेट असतं ते पैसे आपले वापस आले पाहिजे, कुठेही नुकसान नाही झालं पाहिजे. त्यामुळे सहकार क्षेत्र किंवा जे सहकार खातं आहे हे टिकवण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ज्यांच्या कर्तृत्वामुळे किंवा ज्यांच्या भूमिकेतून ह्या सहकाराला एक उजळणी भेटली, अशा आदरणीय स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे
यांच्या नावाने आज या ठिकाणी आपण पतसंस्था सुरू करतोय. मला वाटतं खरंच त्यांना जर आपण श्रद्धांजली द्यायची म्हटलं तर ही संस्था ज्याप्रमाणे आपण एक शिक्षण संस्था आदर्श चालत आहात त्या पद्धतीने आपण जर ही संस्था त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालवली तर निश्चितपणाने त्यांनाही ही खरी श्रद्धांजली होईल असं मला या ठिकाणी वैयक्तिक वाटतं. आणि हे करत असताना जबाबदारी अशी आहे, आज आपण सर्वजण या ठिकाणी आला तर प्रत्येकाने ह्या संस्थेकडे पाहताना ही आपली संस्था आहे. आता सांगितलं एखादा शेतकरी आहे तो सभासद झाला, बिरवाडीचा शेतकरी असेल किंवा कोणत्या गावात एखादा ग्रामीण भागातील शेतकरी असेल आणि तो या बँकेचा सभासद आहे. दुर्दैवानं म्हणा त्याच्या मुलाला कुठंतरी परदेशात शिक्षणासाठी जायचंय आणि त्याला 5 लाख रुपये लागताय, 10 लाख रुपये लागताय, त्याला व्हिसा काढायचाय. तुम्ही कुठेही गेलं तर तुम्हाला लगेच चेकनी पैसे कुणी देणार नाही. परंतु ह्या ज्या संस्था असतात ह्या संस्थेचा उद्देश तो असतो, जर संचालकांनी जबाबदारी घेतली हा खातेदार चांगला आहे याची जबाबदारी माझी आहे तर मी याचे पैसे देण्यासाठी संस्था जर तयार झाली तर तो विद्यार्थी पुढे जाईल. ही सहकार्याची खरी ताकद आहे आणि मला वाटतं ही सहकार्याची ताकद ओळखून ठीक आहे थोडं लेट झालं असेल परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आज या ठिकाणी ही पतसंस्था उदयास आली. निश्चितपणाने मी आमच्या सर्वांकडून आपल्या या पतसंस्थेसाठी शुभेच्छा देतो. पुढील काळात त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे काही आपण रोपटं लावलेलं आहे आपण जर हसत आणि एक चांगली गोष्ट आहे मी आउट ऑफ जाऊन सांगेन की संचालक या ठिकाणी आहेत. आपण कुडव साहेबांनी सांगितलं फक्त आपण रबरी शिक्के बनून न राहता जर मी आलो मी तहसीलदार म्हणून माझी कोणी शिफारस करत असेल की यांना 10 लाख रुपये कर्ज द्या, ज्या संचालकाला त्याच्यातून वाचायचंय त्यांनी त्या प्रोसिडिंगवर कोणत्याही प्रकारची सही करायची नाही, मला मान्य नाही. नसेल तर काय 200 रुपये भाता असेल नाही भेटला तरी चालेल, आपल्याला कळलं अरे याच्यात काहीतरी गडबड आपल्या मीटिंग मधून निघून जायचं कारण आपल्याला नोकरी वाचवायची, तुम्ही सर्व नोकरदार वर्ग आहात. अशा पद्धतीने अतिशय स्ट्रिक्टली नियमावर ठेवून जर आपण केलं तर मी निश्चितपणाने सांगतो हे सहकार क्षेत्र एक आदर्श क्षेत्र आहे आणि खऱ्याप्रमाणे जे काही तळागाळातील लोक आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका या सहकार क्षेत्रामध्ये निश्चित आहे. हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या संस्थेसाठी मी शुभेच्छा देतो. आम्हाला जे आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.